let's make a better place for us all. The Brilliant School. Today I am here to speak few words related on World Environment Day. Every year, 5th June, we celebrated Environment Day. The environment is the greatest gift on our earth because environment gives us clean air for breath, water to drink and food to eat. However, due to the pollution, excessive use of natural resources and the continuously use of the plastics, due to that we are losing our biodiversity and it's harmful for our environment. So as a good student or a citizen, we want to conserve our environment. For that we take small steps like planting more trees, cleanness, we reduce the electricity, excessive use of the natural resource. However, due to the pollution, deforestation and excessive use of natural resources, we are facing some challenges like global warming, then we have to see loss of our biodiversity. These are the large problems nowadays we are facing. So as a good citizen or as a good student, we take small steps like we clean our environment, we plant more trees, we save water, we save electricity. These small tips are useful for our environment. Save environment, save life. Thank you. Use e-bike and save fuel. झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वी वाचवा. फूल पत्ती प्यारे हैं, ये पर्यावरण के सितारे हैं. Pick up brush, make a splash. Charge less, use more. पुढील पिढीला देऊ ज्ञान, वृक्ष लावण्याचे करू अभियान. झाड आहे हिरवेगार, वारा देते गारगार. झाडाखाली मी बसते, झाड गालात खुदकड असते. झाडावर जमते पक्ष्यांची शाळा आणि झाडाखाली होतात प्राणी गोळा. झाडाला लागतात सुंदर सुंदर फुले, झाडाला लागतात सुंदर सुंदर फुले आणि तोडायला जमतात छोटी छोटी मुले. झाड आहे माझा मित्र आणि त्याचे राहू दे माझ्या मनात नेहमी चित्र. प्लांट ट्रीज, सेव प्लॅन. पेड़ है तो कल है. सेव वॉटर, सेव लाईफ. सेव नेचर, इट्स अवर फ्युचर. उन्हातानात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलो पावली. सेव ट्रीज, सेव लाईफ. Think today for a better tomorrow. Save Earth, happy world. Think green, be green, stop polluting. Be part of the solution, not the pollution. Go green, be clean. सेव नेचर, सेव फ्युचर. प्लास्टिक बॅग, प्लास्टिक टिफिन आणि प्लास्टिक बॉटल याचा वापर करू नका. याच्या संपर्कात जे आलेले तुमचे अन्न असतात ते अन्न तुमच्या पोटात जातात आणि ते अन्न पोटात गेल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला कर्करोग होऊ शकतो, हार्मोनल इनबॅलन्स होऊ शकतो. तर तुम्ही म्हणताल की हे असं कसं काही शक्य आहे, तर तुम्ही जर ते प्लास्टिक बॅग किंवा प्लास्टिक टिफिन, प्लास्टिक बॉटल तुम्ही पाण्यात टाकता, तुम्ही कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकता, ते डिस्पोज होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, ते पुन्हा पाण्यातून आपल्याला जेवणामध्ये येतं. जे पाणी फिल्टर करून येतं ते पूर्णपणे फिल्टर होत नाही. त्या पाण्यातून तुम्हाला पुन्हा तेच जीवाणू तुमच्या अन्नामध्ये येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला कर्करोग आणि जे हार्मोनल इनबॅलन्स आहे ते होऊ शकतो. तर याचा वापर तुम्ही पूर्णपणे टाळा. ज्यूटच्या बॅग किंवा कापडी बॅगची तुम्ही वापर करू शकता. टिफिन आहे तो तुम्ही स्टीलचा टिफिन यूज करू शकता आणि वॉटर बॉटल जी आहे तुम्ही स्टीलची वॉटर बॉटल यूज करू शकता. याच्याने तुमचं जे आहार आहे तुम्ही घेता ते आहार तुमचं सेफ राहणार आहे आणि जे अन्न आहे तुमचं सेफ राहणार आहे आणि त्याच्यामुळे कोणताही केमिकल तुमच्या पोटात जाणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही आजारीही कधी पडणार नाहीत. धन्यवाद.